जय हरी सखीनो. तर चला आपण आज अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला हुकाची घरं कशी करायची किंवा हुक लूक पट्टी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण या पट्टीला असं डबल फोल्ड करायचं आहे आणि इथं असं निशाण करून घ्यायचं आहे. आणि परत ह्या निशाणापासून हे बघा हे निशाण केलं आहे ना, या निशाणापासून आपण इकडं अजून एक निशाण करून घेणार आहे आणि इथं एक निशाण करून घेणार आहे. आणि ह्या साईडला पण असंच करणार आहे आपण. हे निशाणला निशाण पकडून इथं एक आपण निशाण मारून घेणार आहे आणि इथं लास्ट एक. तर हे समान आपले निशाण तयार झाले ब्लाऊजला. तर आपण इथं आता आय बनवून घेऊया. तर कशा पद्धतीने बनवायचं मी ते दाखवते तुम्हाला मशीनवर. तर या पद्धतीने आपण असं क्रॉसमध्ये असं मशीन चालवायची आहे. मग असं सुई टेकून परत उभा करायची आणि परत इकडल्या साईडला अजून यायचं आहे. इथं लॉक करायचं आहे. नंतर अजून आपण पुढच्या निशाणपर्यंत जाणार आहोत. इथं मशीन अशी थांबवायची. परत असं क्रॉस घ्यायचं. हीच प्रोसेस आपण शेवटपर्यंत करून घ्यायची. मग प्रत्येक निशाणापाशी आल्यावर आपण मशीन वळवायची आहे. प्रत्येक तर बघा मी अशा पद्धतीनं हुकाची आय करून घेतलेले आहेत. हे बघा इथं असं हे बघा ह्या पद्धतीनं मी हुकाची आय करून घेतली आहे अशा पद्धतीनं. तर चला तर आपण हातशिलाई आणि हुकं कशी बसवायची ती बघूया. हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही 2 पदरी दोरा घ्यायचा आहे आणि इथं एक गाठ मारून घ्यायची आणि अशा पद्धतीनं ब्लाऊजची बाही आपण उलट्या साईडून घेणार आहोत. हे बघा जी आपण पट्टी 1 इंचाची फोल्ड केली होती ना आणि कच्ची टिप मारली होती तीच पट्टीला आपण इथं हातशिलाई करून घेणार आहोत. तर बघा पहिल्यांदा आपण इथं एक गाठ मारून घेणार आहोत. नंतर आपण इथं असं हे बघा अशी हातशिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण या बाहीला पूर्ण हातशिलाई अशी बघा अशा पद्धतीनं आपण असं थोडंसं अंतर घेत आपण पुढं जाणार आहोत. हे बघा अशा पद्धतीनं आपण हातशिलाई करून घेणार आहोत. तर या प्रकारे बघा आपण पूर्ण बाहीला हातशिलाई करून घेणार आहोत आणि इथं शेवटी आल्यानंतर पण आपण अशी एक गाठ मारून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीनं अशी इथं लॉक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने पाठीला पण आणि दुसऱ्या बाहीला पण हातशिलाई करून घ्या. चला तर आपण इथं आता हुकं बसवून घेऊया. आणि हुकं बसवण्यासाठी आपण इथं खुणा करून घ्यायचे. तर प्रत्येक आईच्या समोर आय केलेला आहे ना त्याच्यासमोर आपण अशी खून करणार आहे खडूनी. अशी 5 हुकं आपल्याला लावून घ्यायची. हुकं ही आपण घ्यायचे 5 आणि असं आपण 4 पदरी दोरा होऊन घ्यायचा आहे. आता शेवटी गाठ मारून घ्यायची अशी. आणि बघा ही हुक अशी उलट्या जी पट्टी आपण आतमध्ये ठेवलेली ना त्या पट्टीलाच असं पट्टीसमोर असं हुक ठेवायचं आहे. आणि बघा मी कशा पद्धतीने हुक बसवते. तर अशा पद्धतीनं आपण हुक बसवून घ्यायचे. तर मी तुम्हाला इथं दाखवते. हे जे गोल दिसतंय ना ते एका गोलमधून आपण 4 वेळा यायचं आहे. तर बघा मी दुसऱ्या गोलमधून पण 4 वेळा बाहेर पडणार आहे. तर अशा पद्धतीने बघा इथं 4 वेळा मी इथं लॉक केले, इथं 4 वेळा लॉक केले. तर आपण काय करणार तर मागच्या साईडला आपण इथं जाणार आहोत परत. हे बघा मी इथून इथंपर्यंत गेली आणि इथून आता याच्यात असं यायचं आहे, अडकवायचं आहे धागा आणि ह्या साईडला आपण असं पॅक करायचं. तर इथं एक गाठ मारून घेणार आहे अशी. तर बघा ही अशी गाठ बसते. इथं गाठ बसल्यानंतर आपण काय करायचं आहे पुढच्या खूनला असं हुक ठेवायचं आहे आणि नंतर परत इथं आपण परत मगासारखं असं हे बघा अशा पद्धतीनं आपण परत एकदा हुक इथं 4 वेळा आपण पॅक करणार आहोत. असं करतच पुढं आपल्याला हुक असंच बसवत जाणार आहोत आपण. हे बघा हे 2 हे 3 हे 4 परत इथं रिपीट पाठीमागं जायचं आहे आपल्याला. परत याच्यातूनच आपण असं इकडे येणार आहोत आणि इथं आल्यावर आपल्याला परत गाठ मारायची आहे. तर बघा मी इथं अजून गाठ मारून घेते. बघा याच पद्धतीनं आपण अशीच पुढं हुकं लावत जायचं आहे.
हे बघा ब्लाऊजला मी पूर्ण हुकं लावून घेतलेले आहेत आता. चला तर मग आपण इथं हुकं अशी बसवून घेऊया. बघा तर आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. आपल्या शिवण क्लासमधला हा पहिला ब्लाऊज आहे फोरटक्स, आणि तो बघा अशा पद्धतीनं तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, माझ्या कामाची फिनिशिंग पण बघू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर बघा अशा पद्धतीनं मग ब्लाऊज पूर्ण आपला पहिला ब्लाऊज आपल्या क्लासमधला तयार झालेला आहे फोरटक्स. तर चला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा ब्लाऊज घेऊन येत आहे. तर तुम्हाला जर माझ्या कामाची क्वालिटी बघायची असेल किंवा माझ्या कामाचं फिनिशिंग बघायचं असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. जय हरी.